नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि कोड बाराखडीच्या शिशा फंडामेंटलच्या फ्री कोर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण आतापर्यंत एपिसोड 1 to एपिसोड 4 पर्यंत भरपूर शिशाप मधल्या बेसिक गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि आजचा एपिसोड असणार आहे आपला युजिंग मेथड्स इन शिशा. तर हा एपिसोड समजून घेण्यासाठी तुम्ही एपिसोड 1 to एपिसोड 4 पूर्ण बघितलेले असले पाहिजे, तर हा एपिसोड समजायला तुम्हाला इझी जाईल. तर चला सुरू करूयात आपण एपिसोड 5 युजिंग मेथड्स इन शिशा. तर मित्रांनो, आज आपण ह्या एपिसोडमध्ये काय बघणार आहोत, तर मेथड म्हणजे काय आणि ते कसे लिहायचे, नंतर मेथड कशी कॉल करायचे हे सुद्धा बघणार आहोत. कोड रिफॅक्टर कसा करायचा, त्याच्यानंतर मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर बघणार आहोत व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय असतं, नंतर ऑप्शनल पॅरामीटर्स म्हणजे मेथड्सचे नवीन नवीन फीचर्स काय असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण थोडं थेरॉटिकल पार्ट बघूया, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल सेशन घेऊया ॲट द एंड. ओके, तर मित्रांनो, मेथड म्हणजे काय, तर मेथड म्हणजे एक कोडचा ब्लॉक असतो, त्याला एक स्पेसिफिक नाव असतं आणि त्या नावाने आपण त्याला कॉल केल्यानंतर मेथड काय होते, रन होते. ह्या 3 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा. मेथडला वेगवेगळे पॅरामीटर आपण देऊ शकतो, त्याला इनपुट व्हॅल्यूज असं म्हणतात, आणि आपण रिझल्ट रिटर्न करू शकतो, त्याला रिटर्न टाईप असं म्हणतात. जर काही रिझल्ट रिटर्न करायचे नसतील तर आपण काय करू शकतो, व्हाईड वापरू शकतो. मेथड नेहमी क्लास किंवा स्ट्रक्चरमध्ये लिहिलेला असतात, हे लक्षात ठेवा. आता इथं उदाहरण म्हणून एक मी मेथड डिक्लेअर केली की 2 नंबर्सचे बेरीज करायची. तर तुम्ही इथं बघू शकता पब्लिक इंटिजर ॲड 2 नंबर्स, आणि मी याच्यामध्ये 2 पॅरामीटर दिले आणि लाईन काय लिहिली, रिटर्न a + b. तर समजून घ्या याच्यामध्ये काय, तर पब्लिक हे काय झालं, ॲक्सेस मॉडिफायर झालं, त्याच्यानंतर इंटिजर काय झाला, रिटर्न टाईप झाला, ॲड 2 नंबर्स काय झालं, मेथडचं नाव झालं, आणि इंटिजर a आणि इंटिजर b काय झाला, 2 पॅरामीटर्स झाले. ओके, आणि हे रिटर्न a + b काय झालं, त्या मेथड्सची सिग्नेचर झाली. ओके, तर तुम्हाला मेथड म्हणजे काय हे समजलं, जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. पुढे येतं हेल्पर फाईलमध्ये मेथड ठेवणे. तर आपण जर सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आणि एंटरप्राइज लेवलचं जर सॉफ्टवेअर बनवतो तर एकाच फाईलमध्ये पूर्ण कोड लिहून चालणार आहे का, नाही, कारण की त्यामुळे काय होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्याच्यासाठीच आपण काय यूज करतो, हेल्पर फाईल यूज करतो. तर म्हणजे ज्या कॉमन फंक्शनॅलिटीज आहेत किंवा फंक्शनॅलिटी वाईज आपण वेगवेगळे क्लासेस बनवू शकतो, वेगवेगळ्या फाईल्स बनवू शकतो, आणि तेच आपण काय करू शकतो, थ्रूआउट द कोड यूज करू शकतो. त्यालाच काय म्हणतात, कोड रिफॅक्टरिंग म्हणतात. याच्यामध्ये कोडची रचना बदलते, म्हणजे स्ट्रक्चर चेंज होतं पण फंक्शनॅलिटी आहे तसेच राहते. याचा आपण कसं यूज करायचं आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये बघणारच आहोत. तर त्याच्यानंतर येतं मेथड ओव्हरलोडिंग. आता मेथड ओव्हरलोडिंगची डेफिनेशन काय आहे, एकाच क्लासमध्ये एकाच नावाने पण वेगवेगळ्या पॅरामीटर्सने असलेले मेथड्स डिफाईन करणं म्हणजेच काय, मेथड ओव्हरलोडिंग. याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुमचा एक क्लास आहे, त्यामध्ये सेम नेमनी तुम्ही 3-4 मेथड्स डिफाईन केलात पण त्यांचे पॅरामीटर वेगवेगळे आहेत, त्याला काय म्हणतात, मेथड ओव्हरलोडिंग आहे. आणि यालाच काय म्हणतात, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. कारण काय, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम का म्हणतात, कारण मेथड कोणती कॉल करायची हे कंपाईल टाइमला ठरवलं जातं. दुसरं असतं मेथड ओव्हररायडिंग, त्यालाच रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणतात. म्हणजे तुम्ही बेस क्लासमध्ये एखादी मेथड डिफाईन केली आहे, राईट, आणि त्या मेथडची सिग्नेचर तुम्ही डिराइव्ड क्लासमध्ये चेंज करताय, तर त्यालाच रन टाइम पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. हेच आपण इन डिटेल पुढे बघणारच आहोत. रूल्स फॉर ओव्हरलोडिंग, म्हणजे मेथड ओव्हरलोडिंगचे जे रूल आहेत ते काय आहे, मेथडचं नाव सेम असलं पाहिजे, पॅरामीटर्स वेगवेगळे असतात. आता वेगवेगळे असण्यामध्ये पण काय, त्यांची नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात, त्यांचे टाईप वेगवेगळे असू शकतात, आणि त्यांची ऑर्डर सुद्धा आपण चेंज करू शकतो, राईट. रिटर्न टाईप बदलला तरी ओव्हरलोड होत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, पॅरामीटर वेगवेगळे असायलाच हवे, हे एक गोष्टी, ह्या जे रूल्स आहेत हे तुम्ही मेथड ओव्हरलोडिंगसाठी लक्षात ठेवा. ओके, आपण याचं इन डिटेल एक्झाम्पल बघणारच आहोत. त्याच्यानंतर येतं मित्रांनो व्हेरिएबल स्कोप. व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय, की कुठपर्यंत ऍक्सेसेबल आहे. जर एखादा तुम्ही व्हेरिएबल मेथडमध्ये डिक्लेअर केला आहे तर तो फक्त आणि फक्त मेथडमध्येच वापरला जाऊ शकतो, त्याला लोकल व्हेरिएबल असं म्हणतात. दुसऱ्या मेथडमध्ये त्याचा वापर करायला गेला तर एरर येईल. आता आपण काही पब्लिक व्हेरिएबल असतात ते क्लासच्या बाहेर पण आपण वापरू शकतो, आणि आपल्याला जर ते क्लासच्या बाहेर वापरायचे नसतील तर आपण त्याला ऍक्सेस मॉडिफायर्स यूज करून काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. ओके, ते आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये इन डिटेलमध्ये बघूया. ओके, तर मित्रांनो,
मेथड्स, मोर ऑप्शन्स विथ मेथड्स काय आहेत ते बघूया. आपल्याला सपोज ऑप्शनल पॅरामीटर द्यायचं, तर आपण काय करू शकतो, डिफॉल्ट व्हॅल्यू स्पेसिफाय करून पॅरामीटर ऑप्शनल करू शकतो. आता याच्यामध्ये एक बघा तुम्ही, मी एक मेथड लिहिली, प्रिंट मेसेज विथ मेसेज, आणि किती वेळा मेसेज मला प्रिंट करायचा त्याचा काउंट दिला. पण मी काय केलं, एक डिफॉल्ट व्हॅल्यू पास करून काय केलं, त्याला ऑप्शनल पॅरामीटर दिला. म्हणजे आता ही मेथड कॉल करताना मी काय करणार, सपोज मला एकदाच मेसेज प्रिंट करायचा, तर मी मेथड कॉल करताना काय करणार, प्रिंट मेसेज आणि त्यामध्ये हॅलो अमोल एवढंच पास करणार, काउंट हा व्हेरिएबल पास करणार नाही. त्याच्यामुळे त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार, 1 असणार. त्याला काय म्हणतात, ऑप्शनल पॅरामीटर असं म्हणतो. त्याच्यानंतर नेम आर्ग्युमेंट्स, म्हणजे मेथड कॉल करताना पॅरामीटरचे नाव वापरून आपण व्हॅल्यूज देऊ शकतो. म्हणजे प्रिंट मेसेज काउंट 3 मेसेज हॅलो, इथे काय दिलं, हे व्हेरिएबलचं म्हणजे सॉरी पॅरामीटरचं नाव आहे. एक्सप्रेशन बॉडीज मेथड, शॉर्ट मेथड एका ओळीत लिहा. आता सपोज एखादी मेथड आहे, एक लाईनचाच कोड आहे त्या मेथडमध्ये, तर तुम्ही ते मेथड अशा पद्धतीने लिहू शकता. त्याला काय म्हणतात, एक्सप्रेशन बॉडीज मेथड. मित्रांनो आता आपण काय करूया, प्रॅक्टिकल सेशन बघूया. ओके, तर मित्रांनो आता आपण बघूयात एक्झाम्पल्स ऑफ मेथड इन C#. आता मी एक मेथड डिक्लेअर करतो की ज्यामध्ये आपण 2 संख्यांची बेरीज करणार. तर त्याला आपण रिटर्न टाईप देणार आणि त्या मेथडचं नाव काय देणार, आणि पहिला एक पॅरामीटर देणार इंटिजर A, आणि दुसरा पॅरामीटर मी काय देणार, इंटिजर B. ओके, आणि या मेथडमध्ये मी काय देणार, 2 संख्यांची बेरीज काय करणार, रिटर्न करणार. ओके, आता मी हे काय करणार, एक व्हेरिएबल घेणार var sum इक्वल्स टू, आणि हे मेथड कॉल करणार, आणि ह्या मेथडचे जो काही रिटर्न व्हॅल्यू आहे ते ह्या व्हेरिएबलमध्ये डिक्लेअर करणार. ओके, सपोज 10,5 मी ही व्हॅल्यू त्यामध्ये पास केली, राईट. आणि मी ही काय करतो, ती कन्सोलवरती प्रिंट करतो. ओके, आता मी हे कोड रन करतो, बघूया आता काय होतं ते. बघा आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, हे एक मेथड आहे इंटिजर ऍड डेटा, त्याचा रिटर्न टाईप आहे इंटिजर, मेथडचं नाव आहे ऍड, आणि त्यामध्ये मी काय दिले, 2 पॅरामीटर्स दिले, रिटर्न A+B, आणि ह्या दोघांची बेरीज मी रिटर्न केली. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, इथे काय प्रिंट झालं 15, कन्सोल राईट लाईन सम. मी फक्त काय केलं, सम जी आहे ह्या दोघांची बेरीज काय केली, ह्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली आणि ती काय केली, प्रिंट केली. तर तुम्हाला मेथड कसे लिहायचं ते समजलं जातं. ओके मित्रांनो, मी नंतर तुम्हाला सांगितलं होतं हेल्पर क्लास कसे यूज करायचे. ओके, त्याचं उदाहरण बघूया. आता सपोज मी ह्या 2 संख्यांची काय करतोय, ऍडिशन झाली, नंतर मी काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो A - B, आणि इथं काय करतो, var sub सबस्ट्रॅक्ट मेथड कॉल करतो, आणि आणि तेच काय करतो, कन्सोलवरती प्रिंट. आता तुम्ही इथं बघू शकता, या 2 मेथडमध्ये program.cs मध्येच मी लिहिलं. अजून काय करतो, सपोज मल्टिप्लाय लिहितो, 2 संख्यांची काय करतो, गुणाकार करतो. ओके, आणि var आणि तेच काय करतो, console.writeline. आता तुम्ही इथे बघू शकता, मी program.cs मध्येच काय केलं, तिन्हीच्या तिन्ही मेथड इथेच लिहिले. तर आता हा कोड इथे न लिहिता मी जर एक सेपरेट क्लास तयार केला, हेल्पर क्लास, कसा करणार, ऍड, ज्यामध्ये क्लास, आणि काय करणार, एक मॅथ हेल्पर म्हणून मी काय करणार, क्लास ऍड करणार, त्याला मी ऍड करणार. ओके, हा माझा इंटरनल क्लास झाला मॅथ हेल्पर, आणि ह्याच मॅथ हेल्पर क्लासमध्ये मी काय करणार, हा पूर्णचा पूर्ण कोड काय करणार,
कॉपी करणार आणि इथे काय करणार, पेस्ट. तर माझ्या मॅथ हेल्पर क्लासमध्ये काय झालं, या संपूर्ण माझ्या मेथड्स याच्यामध्ये या इथे कॉपी झाल्या मॅथ हेल्पर क्लासमध्ये, राईट. ओके, आता तुम्ही program.cs मध्ये जर गेला, ह्या मेथड तुम्ही डिलीट केला, तर आता इथे तुम्हाला एरर येणार. कारण काय, तुम्हाला मॅथ हेल्पर क्लास यूज करून काय करावं लागेल, त्या मेथड्स कॉल करावं लागेल. मॅथ हेल्पर्स डॉट ऍड, मॅथ हेल्पर डॉट सबस्ट्रॅक्ट, मॅथ हेल्पर डॉट मल्टिप्लाय. आता याला काय एरर येतं, इट इज मॅथ हेल्पर डॉट ऍड इज इनएक्सेसिबल ड्यू टू प्रोटेक्शन लेवल. आता जर तुम्ही याचं जर डेफिनेशन बघितलं, आता याला ऍक्सेस मॉडिफायर दिलेला नसल्यामुळं त्या तिकडे ऍक्सेस होत नाही. आता ह्या क्लासमधून आपल्याला तिकडे त्या ऍक्सेस करायचं, तर आपल्याला काय द्यावं लागेल, पब्लिक किंवा इंटरनल द्यावा लागेल. ओके, आपण सध्याला पब्लिक देऊया. ऍक्सेस मॉडिफायर कोणता देऊया, पब्लिक देऊया. ओके, आता तुम्ही इकडे जाऊन चेक करू शकता मेथड्स. तुम्हाला हा क्लास पण तुम्हाला पब्लिक करावा. अँड ऑब्जेक्ट रेफरन्स इज रिक्वायर्ड फॉर नॉन स्टॅटिक. आता ह्या ज्या मेथड्स आहे पूर्ण मी काय केलं, नॉन स्टॅटिक आहे, तर मी याला हा क्लास पण काय करतो, स्टॅटिक क्लास डिफाईन करतो. आणि ह्या मेथड सुद्धा मी काय करतो, स्टॅटिक करतो. ओके, सगळ्या मेथड मी काय करतो, स्टॅटिक. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडणार नाही. आता तुम्ही इथे बघू शकता तो एरर गेला. मॅथ हेल्पर डॉट ऍड, मॅथ हेल्पर डॉट सबस्ट्रॅक्ट, मॅथ हेल्पर डॉट मल्टिप्लाय. आपण काय केलं, एक नवीन क्लास घेतला मॅथ हेल्पर नावाचा, राईट. यामध्ये काय केलं, जेवढे काही मॅथचे ऑपरेशन आहे ते इथे कॉपी केले. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटनुसार, आपल्या ऑपरेशननुसार आपण काय केला, एक हेल्पर क्लास तयार केला. आणि त्या हेल्पर क्लासमध्ये काय केलं, त्या हेल्पर क्लासमध्ये आपण काय केलं, त्या मेथड्स आहेत त्या ऍड केल्या आणि आपण program.cs मध्ये कॉल केलं. आता जर तुम्ही कोड रन केला तर सेमच आउटपुट तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, बघितलं, सम आली, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन आलं आणि नंतर मल्टिप्लिकेशन. ओके, तर कसे हेल्पर क्लास वगैरे तयार करायचे तुम्हाला समजलं. ओके, तर आपण आता पुढे बघूयात. ओके, तर मित्रांनो आता आपण बघूयात मेथड ओव्हरलोडिंगचे एक्झाम्पल. मी काय करतो, मॅथ हेल्पर मध्येच अजून दोन मेथड ओव्हरलोडिंग तुम्हाला समजून सांगतो. ओके, मी काय केलं, ऍड ही मेथड 3 वेळा ऍड केली. ओके, पण आता मेथड ओव्हरलोडिंग मध्ये रूल्स काय की नाव सेम असतं, तर नाव सेम ठेवलंय पण डिफरंट पॅरामीटर असतं. मी काय करतो, याला एक डबल पॅरामीटर दिला, दुसरा डबल पॅरामीटर दिला आणि त्याचा रिटर्न टाईप काय ठेवला, डबल ठेवला. तर तुमची ही मेथड काय झाली, एक ऍड ही मेथड की 2 डबल व्हेरिएबल्सच्या किंवा 2 डबल पॅरामीटरचा डेटा टाईप असलेल्याचा काय करते, 2 बेरीज करते. आता तिसरी एक मेथड ऍड केलेली आहे, नंबर्स ऑफ पॅरामीटर काय असू शकतात, डिफरंट असू शकतात. सो मी काय केलं, ऍड ही तिसरी मेथड केली की ही 3 संख्यांची बेरीज हे करते. तर आता तुम्ही इथे बघू शकता, ह्या 3 मेथड आहेत. ओके, विथ सेम नेम, डिफरंट सिग्नेचर. ओके, आणि त्याचा डेटा टाईप सुद्धा वेगवेगळा आहे. इथे काय इंटिजर, इथे डबल आहे, इथे इंटिजर आहे. पॅरामीटर्स इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. बट इथे काय पॅरामीटर्स डेटा टाईप डिफरंट आहे. इथे मी इथे बघू शकतो, राईट. यालाच काय म्हणतात, मेथड ओव्हरलोडिंग. आता तुम्ही जर याला रन केला, आता मी काय करतो, कन्सोल डॉट राईट लाईन सम ऑफ 2 int सम ऑफ 2 int नंबर. आता इथे तुम्ही बघितलं तर इथे काय दिसते तुम्हाला, 1 of 3. इथे तुम्हाला समजेल 2 of 3, 3 of 3. तुमच्या किती मेथड ओव्हरलोड आहे.
सेम नावाने, हे तुम्हाला इथे काउंट करेल. म्हणजे तुमच्या ऍड ह्या नावाने 3 मेथड्स ओव्हरलोड केलेल्या आहेत. आता मी काय करणार, टू इंटिजर नंबर, मी काय देणार, टू इंटिजर नंबर देणार 10 5. ओके, देन कन्सोल डॉट राईट लाईन सम ऑफ 2 डबल नंबर. मी काय करणार, मेथड हेल्पर डॉट ऍड 10.5 2.5 ह्या दोन डबल व्हेरिएबलची काय करणार, सम करणार. सम ऑफ 3 नंबर प्लस मॅथ हेल्पर डॉट ऍड. आता याच्यामध्ये मी काय करणार, 3 व्हेरिएबल पास करणार, 10 1 2. तर आता तुम्ही जर इथे माऊस नेला तर तुमची ही मेथड कॉल होणार मॅथ हेल्पर मधले 2 पॅरामीटर वाले. नंतर याच्यावरती जर तुम्ही माऊस ओव्हर केला तर तुम्हाला समजेल की तुम्ही कोणती मेथड कॉल करता, राईट, डबल वाली. आणि याच्यामध्ये इथे माऊस ओव्हर केला तर तुम्हाला इथे समजेल की तुम्ही मेथड कोणती कॉल करता. तर मी याला रन केलं, तुम्ही बघू शकता आउटपुट काय. तर बघा मित्र, तुम्ही इथं बघू शकता सम ऑफ 2 नंबर्स, सम ऑफ 2 डबल नंबर, सम ऑफ 3 इंटिजर नंबर. म्हणजे मेथडचं नाव सेमच आहे पण वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, राईट. तर यालाच काय म्हणतात, मेथड ओव्हरलोडिंग असं. ओके, हे तुम्हाला उदाहरण समजलं. जर नसेल समजलं तर मी परत तुम्हाला समजून सांगू शकतो, फक्त मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आता आपण काय बघूयात, व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय असतं. आता एक मेथड डिक्लेअर करूया की ज्याचे वाईड ऍड प्रिंट मेसेज म्हणून एक मेथड ऍड करूया. त्यामध्ये स्ट्रिंग पॅरामीटर नको द्यायला. आणि मी एक काय करतो, बाहेर व्हेरिएबल घेतो मेसेज, नंतर मेसेज मध्ये लिहितो हाय अमाऊंट. ओके, आणि काय करतो, कन्सोल डॉट राईट प्रिंट करतो. आता मी अजून एक दुसरी मेथड घेतो, त्यामध्ये वाईड शो मेसेज अशी एक मेथड लिहितो. ओके, आणि ट्राय करतो कन्सोल डॉट राईट लाईन आता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी इथे काय केलंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय बाहेर मेसेज हाय अबाउट, आणि तो इथे मी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे मला काय आला, एरर आला. काय एरर येत आहे, द नेम मेसेज डज नॉट एक्झिस्ट इन द करंट कंटेक्स्ट. हा काय, ह्या मेसेजचा करंट कंटेक्स्ट कुठून तर कुठपर्यंत आहे, इथपर्यंत. ओके, तर तुम्ही तो इथे ऍक्सेस करू शकत नाही. मग यालाच काय म्हणतात, व्हेरिएबल स्कोप. आणि हा का कोणता व्हेरिएबल झाला, लोकल व्हेरिएबल. सपोज आता मी काय करतो, हाच एक व्हेरिएबल घेतो आणि या क्लासच्या ह्या मेथडच्या बाहेर लिहितो. तर तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही मेथडमध्ये, आता तुम्ही बघू शकता इथे एरर नाहीये, इथे एरर नाही. तुम्ही दोन्ही काय करू शकता, दोन्ही ही मेथडमध्ये ते व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता, राईट. तर तुम्हाला व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय कळालं. इन डिटेल व्हेरिएबल स्कोप जर तुम्हाला बघायचं असेल तर वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही करून बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला समजेल. आता सपोज मी इथे त्या क्लास मॅथ हेल्पर क्लासमध्ये हे घेतला, एक इंटिजर नंबर घेतला ज्याची व्हॅल्यू 10 आहे. ओके, त्याच्यामध्ये याला स्टॅटिक करावं लागेल कारण क्लास माझा स्टॅटिक आहे. ओके, तर तो व्हेरिएबल मी काय करतो, वाईड शो नंबर करतो. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता
console.writeline मेसेज नाही, मी काय करा मॅथ हेल्पर मधला तो नंबर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. येतोय का? नाही येत. कारण काय? कारण की मी त्याला काय दिलेलं नाहीये, ऍक्सेस मॉडिफायर दिलेलं नाहीये. तर मी काय करणार, ऍक्सेस मॉडिफायर देणार काय, तर त्याला पब्लिक देतो, कारण की तो ह्या क्लासच्या आउटसाइड सुद्धा ऍक्सेस झाला पाहिजे म्हणून. ओके, तर आता तुम्ही इथे बघू शकता डॉट आला नंबर. तुम्ही दुसऱ्या क्लासमधून सुद्धा तो व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. राईट, आता आपण काय करूया, हे मेथड्स कॉल करून बघूया. ओके, प्रिंट मेसेज, त्याच्यानंतर शो मेसेज, शो नंबर. आता मी रन करतो. हाय अमोल मेसेज. आता तुम्ही इथं बघू शकता हाय अमोल प्रिंट झाला. प्रिंट मेसेज कॉल झाल्यानंतर ही मेथड कॉल झाला. ओके, शो मेसेज कॉल झाल्यानंतर परत काय झाला, हाय अमोलच प्रिंट झाला, जो की माझा मेसेज व्हेरिएबल. आणि शो नंबर मध्ये काय झाला, 10 प्रिंट झाला, जो की माझा मॅथ हेल्पर क्लासमध्ये. राईट, तर तुम्हाला व्हेरिएबल स्कोप काय असतं ते समजलं असेलच. ओके, तर मित्रांनो ह्या एपिसोड 5 मध्ये आपण मेथड कशी लिहायची, व्हेरिएबल स्कोप काय असतो, परत मेथड ओव्हरलोडिंग काय असतं, मेथड ओव्हररायडिंग काय असतं ते आपण बघितलं. तर एक्झाम्पल्स मधून सुद्धा आपण बघितलं. ह्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये आपण पूर्ण जे काही थेरॉटिकल पार्ट आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला जर हे काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये क्वेश्चन करू शकता. आणि जर तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स हवे असतील तर मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारचे मेथड ओव्हरलोडिंगचे किंवा व्हेरिएबल स्कोपचे किंवा हेल्पर क्लासेसचे कोड रिफॅक्टर वगैरे कसं करायचं याचं एक्झाम्पल्स तुम्ही तयार करून तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा तो कोड शेअर करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही मित्र असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.